नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 2 वाजायला आले दुपारचे आणि आपण आलोय समुद्रावरती गरवायला। वातावरण जाम डेंजर आहे, हवा खूप आहे, तरी पण ट्राय करूया एकदम सेफ जागेला राहून। लाट खूप मोठी मोठी आहेत, पण मासा लागायचा चान्स आहे, तेवढाच गरी अडकण्याचा पण चान्स आहे। सोबत इकडे रोशन आणि भावेश आहे। हा बघ कसला लाट फुटला बघ। तर इकडे आपण ह्या दगडावरून फिशिंग करतो, पूर्ण सेफ आहे तिथे अजिबात पाणी येत नाही, हवा खूप आहे पण। तर नॉईज येईल बराच व्हिडिओमध्ये, तो चालवून घ्या। आता मासू बघूया कोण कोण काढता, माका पण सेटअप काढ रे माझू बघूया। त्या दोघांनी गरूक सुरुवात पण केला नाही आणि रोशनाने घरी अडकवला पण घरी लय अडकता। पाणी गडूळ आहे कडेकडेला हे बघ, आणि लाटणं तुफान येत आहेत। तर तारली आणले भेटला, आता तारली भेटत नाही पण ही फ्रोझन भेटली एकाकडे, तर ती घेऊन आलोय। कांटा होतं मस्त, पण चांगली आहेत। चला आता लावतो घरीला आणि बघूया, लागल्यानंतर दाखवतो मासा। धोंड्याचं सेटअप आहे, तारली लावली आहे, बघूया या मारतो आता। जरा जरा जागा दे मारू। लाटा असतात ना मित्रांनो लय, त्याच्यामुळे घरी लय टाकतात। बघूया होय, आणि इथं अशीच पण अडकता। बघूया आता मासो लागो हो, मग घरी जरा येता पटकन। ही लाटा होती काही व लाटा कसली लयच मोठो हा। आणि भावेश एका सांभाळून काढ, खेळवून खेळवून काढ एका। होय लाटेवरच घे, खेळवून काढ हा। आता बघ तो उडून पडलो नाही ना तिकडे जाऊ ना। लाईन दर लुल्यान गोबरो काढला ना बाबा लाटात ना लयच। 5-5.5 होय आरामात, होय आरामात। हळूहळू काढता, ह्यो पण मोठो आहे रे मित्रांनो। ब्ल्यूल्यानच काय कळत नाही येत, पण हा ढोमा आहे वाटता। हा ढोमा आहे, हे ढोमा आहे। ढोमा आहे मित्रांनो, ढोमाला रे कलर गेलो की काय येतो मस्त बघा ढोमा निघाला याक, खूप पण चांगला झालेला। मित्रांनो येऊन एक तरी मासो काढलं रोशन बाजू को, भावेश डॉल्फिन पण खायतो दिसलेलो। हा होय होय होय, डॉल्फिन गडूळ पाण्यातनंच फिरताय समोर, इथं होतोय ते। तो बघ काढू काय बोल लागलो, अजून एक व्हायचं लागलो हा। बघ खाई खयात तो बघा, आणि काढा काय हा ढोमा की मग ढोमा असत ढोमो, हा ढोमा मग। पाणी मित्रांनो डेंजर आहे इकडं, हा आला इथे मधीच। अरे बाबा खाली गेला, आता पाणी तरी येऊ दे, नाही तर कट होईल लाईन। थांब जोर लावू नको, आता येत। अरे बाबा मित्रांनो गेलाय खडपावर मासू। आता गाडीत तुटली लाईन ना, खडपावर गेली होय। ऐता बघ गाडी असा कटा लवकर ये, हा चल सापडला लाट नाही याचा ढोमा घरी सकट तोडून तिकडे मारला ना बघा, मोठा आहे। मग ह्यो गेलो असतो मासो, बरा झाला दिसला माका। घरी पण बांधूक नाही लागली, ब्रेडेड लाईन कट झाली ती बघा खडपाला लागून त्याची। तर मस्त ढोमा लागलेला आता बघा, हा मोठी साईज आहे। थडपडताय रोशनाक लागलो, फडफडताय मग ढोमा असत। सरळ काढ आता, ह्या गॅप मध्ये काढ, तिकडं भावेशान काढला तसं करू नको। हा इकडं काढ, इकडं आणलं की लगेच घे। बघूया आता काय आहे। थांब जरा, दगड काढत असतो माका दिसलो, मासो वाटलो नाही। हाय मासो बारीक आहे लयच काहीतरी। अरे बाबा आईच्या गावात, हा घरी छोटी यायची 8 नंबर होय ना। होय घरीच्या मनान बरोबर लागलो, आणि बेट पण एवढाच लावता रे, एवढासा तेव्हा एवढं लागलो। दाखव, हा बघा त्याची घरी लय छोटी आहे, काय म्हणून बांधला ना घरी म्हणून कळत नाही।
टार्गेटच छोटं मासत काय कळत नाही, अडकता म्हणून. चल मासो तरी काढला ना रोशनान, काहीतरी लागलाय रोशना. कारण एवढी लाईन नसेल सोडला ना, 2-4 गाठी पण बसलेत ते का. भावेश हजार का वैता काय नाही नाही ते जा. आता बघ येता काय बांबू शार्क का माका वाटतं ना. होय बांबू शार्क, बांबू शार्क. गेला आता बघा, हेलिकॉप्टर दाखवले बघितलं कसा. हा मित्रांनो, या ढोमा काढलाय त्याच्यानंतर काय मासो लागलो नाही माका. जवळजवळ 2-3 सेटअप घालवलंय, 3. तर चालू आहे प्रोग्राम, बघूया अजून काय लागता. बांबू शार्क काढला रोशनानं आताच, बघूया. ढोमा बिमा तरी मध्ये मध्ये लागो हवा. ब्रिलियंट गोबर वाटत नाही, पण असं बसलं तर ब्रिलियंट गोबर असेल, दुसरा काय नाही असं. कारण असं टुकटुक करून खाऊन बसताना ब्रिलियंटच असता. बांबू शार्क पण असता काय बारीक का कोणतरी. ढोमा वाटतं बारीक. होय ढोमा, ढोमा बारीक. बारीक नाही, चांगलं पीस आहे. मला तव्यावर टाकण्यासारखं आहे. ढोमा, ढोमा मित्रांनो आला बरोबर, बघितलंस. म्हणजे बेट बांधून टाकायचा, म्हणजे कसा बेट घळून जायत नाही. नाही रजेक नाही अडकला बेट ना. आता तर बांधून टाकलेलं मी, भोसकून जातं म्हणून. काहीतरी लागला. मोठा नाही रे, असला बारका पण चालत. काय या बांबू शार्क की ढोमा. हा होय ढोमा. मस्त आहे ढोमा मित्रांनो, ढोमा. यापासून आता मला ढोमात लागत वाटतं. बेट ना आता बांधून मारतोय ना मी. आता कसं माहिती आहे, बेट राहतंय त्याच्यामुळे थोडा वेळ झाला ना की कोणतं एक मारतंय. ते बघा रेडेड लाईनने बेट आता पण बांधून मारलेलं, मस्त उगला. 3रा ढोमा आजचा माझा, चांगली साईज आहे. इथून ना मासो काढतो म्हणजे डेंजरच असता. ब्लू लाईनचा वाटतं. होय 2 ब्लू लाईन काढला ना आज आहे ना, आणि एक ढोमा. माका वाटतं 3रो वालो ब्लू लाईन गोबरो काढला नाही ना. हो बघा मस्त आहे. फेल नाही गेलो, ठेवते का समुद्रावर काय पण होत. होय जास्त ब्लू लाईन हवायनं काढला असेल आपल्याला. होय चला मित्रांनो, इथली फिशिंग एंड करूया. जाता जाता किती टाकले उरे बघे. हड एवढे नसतील, 7-8 कांटा उरलेत ना, ते खाडीत मारूया. जाता जाता बघूया तिकडे शेंगटे बिंगटे आहे का. तर मासे दाखवतो तुम्हाला पटकन काय काय पकडले इकडे आपण. ढोमा मला वाटतं 3-4 ढोमा आहेत. बांबू शार्क पण काढला ना रोशनान. 4 ढोमा, एक बिग साईज चर्चो लागलो. 3 ब्लू लाईन गोबरे. तो चर्चो आहे बिग साईज. 3 ब्लू लाईन गोबरे आणि एक बांबू शार्क, गोबरा किंग ब्लू लाईन. तर मित्रांनो ना, खाडीवर जास्त आपण काही फिशिंग केली नाही. फक्त 3 मासे मला वाटतं वाढवलेलो. 2 रोशनने शेंगट्या काढल्या, एक लूरवरती मी कोकर काढला. हो बघा, हो एक कोकर पकडले मी, रोशनने 2 शेंगटे. काटा नाही काढलं. हे बघा 2 शेंगटे पकडले रोशनने, म्हणजे 3 मासे आम्ही वाढवलेलो खाडीवर. तरी एक कोकर गेलो माझं. मध्ये मित्रांनो 3 वाजलेत, पाऊस तर अजिबात येऊ नाही. तर आपण चाललोय मस्तपैकी धरलो. तर आपण चाललोय बेट फिशिंगला. खरं तर आपण ह्या सीझनला मासे पकडायला जात नाही. ॲक्च्युली जुलैची 15 तारीख आहे मला वाटतं आज. तर 2 दिवस मागचे पाऊस पडला बघा, त्याच्यानंतर 4 दिवस पाऊस नाही.
तर गरवायला चाललोय. समुद्राची कंडिशन एकदम बेकार असेल, म्हणजे तुफान सेशन असणार आहे मला वाटतं फिशिंगचा हा. हो, इकडे भावेश आहे आणि भावेशाक विचारले काय काढशील, तो म्हणता ब्ल्यू लाईन गोब्रो. गंप्याक विचारले काय काढशील, म्हणता ब्ल्यू लाईन गोब्रो. एकने इथंच उतरवतो प्लॅन होतो. ब्ल्यू लाईन गोबऱ्यावाली मंडळी आमच्यासोबत नको होय ना. संधू म्हणतात चिलापी काढताय, एका धरणा सोडून येऊ लागत मग कायच्या तरी. इकडे रोशन आहे. विषय काय होतो माहितीये, सध्या बेटचा विषय होतो. बेटला काय भेटत नाही, कोंबडीच्या आतडी बितडी आपण काय लावत नाही. तर आता काय करतो माहितीये, नाट्यात जातो आधी, तिथे तारली भेटते त्यांच्याकडे फ्रोझन केलेली, म्हणजे ते ठेवतात पावसासाठी. सापडला काय भेटला, तारली. अरे नादच नाही. किती आणला, 2 किलो तारली. कशी 150 रुपये किलो ना, परवडता ती तारली. अरे सगळे ओळखीचे आहेत ही आपली सगळी. एकटोच. काय नाव तुझा, हा नाव काय तुझा. हा धन्यवाद. ही आपली छोटी सबस्क्रायबर मंडळी नाट्यातली. चला मित्रांनो, बेट भेटलंय. आता आपण डायरेक्ट स्पॉटला 5:30 व्हायला आलेत. हवा आहे बरीच, पण आता समुद्राकडे गेल्याच्या नंतर, खालती गेल्याच्या नंतर कळेल. हे बघा नुसताच वादळ आहे, वादळ. पण संध्याकाळ झाली ना अजून, त्याच्यानंतर मग हवा कमी होते, एवढी पण नसते. पण कसं माहिती, पावसाचे दिवस आहेत साधारण. पाऊस नाही पडत, पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे लाटं तर असतीलच. समुद्र खवाळलेला आहे. मागे माती दिसत होती, आता मस्तपैकी ग्रीनरी होणार. अजून साधारण 5-6 दिवसांनी आलात ना इकडे तर ग्रीनरी दिसेल एकदम मस्तपैकी. आता पण भारी वाटतं. होय, आताच मस्तपैकी ग्रीन झाले. समोर बघा एकदम हिरवा डोंगर झाला. हवा खूप आहे, लाटं पण खूप आहेत. मी सेटअप तिकडे ठेवला आहे, घरी ना अटकते ते. बाईट तर नाही आहे, 5-10 मिनटं झाली पण कोणी बाईट नाही गेली. छोटी पण आहे. लाटं खूप येऊन आदळत आहेत मोठ्याने. भावेश तिकडे आहे. इकडे येऊन लागलो मासो गंप्याक. बघूया आता काय काढताय. गंप्या काय म्हणता, काय असत म्हणता. ब्ल्यू लाईन गोब्रो म्हणता की चांगली साईज आहे मस्त. चला गंप्यान ओपनिंग केला ना बाबा, दाखव रे. बघ मस्त आहे, चांगली साईज. 2 किलो ठेवून दे डब्यात आपले. चल वडीत नेता की नाही, जागेवरच खाताय काय ता. हो नाही ना, बांबू शार्क नाही ना. काय लागलो अडकलो. हाय काहीतरी बघूया. चरचो शाबास. लय वेळाने का काहीतरी लागला. काळोख पण पडत इलो हा. बघूया आता काय काढताय. हा चर्चो लागलो. मित्रांनो फिशिंग सेशन थांबवलं आहे. 3 मासे लागले ना रे फक्त. थांबा दाखवतो किती लागली त्याआधी. 3 चर्चे लागल्या फक्त. बेट पण अर्ध शिल्लक आहे बघा, या पिशवीतलं शिल्लक आहे. मला वाटतं 1.25 किलो तरी शिल्लक असेल. बेट ते घेऊन जाऊया, कारण भेटत नाही आता, फ्रीजमध्ये ठेवायला होईल. 3 चर्चे लागले बघा. नाहीत मीडियम साईज आहे चर्चांची. हे बघा. तर चला कल्टी मारूया. ॲक्च्युली मासा ना लागायला पाहिजे होता, पण मासा अजिबात नाही. खूप उशिरा बाईट होती. हे ब्ल्यू लाईन गोबरे काढणारे ना, त्यांनी तरी काढले मासे. रोशनागने माका काय लागलाच नाही. नाही, मी बांबू शार्क मित्रांनो एक काढलेला, पण तो कडेला येऊन पडला, म्हणजे कातळावरून येऊन पडला आणि तिथे पोहत होता. मग आम्ही काही आणला नाही त्याला, तुला जाऊ देत. तर त्या दिवशी तरी मस्त मासे भेटलेले. आपण आंबोळगडला जातो ना, तिकडे मासे सापडले असते. उगा तिकडे आलो. तर आता कल्टी मारते पटापट. हा व्हिडिओ तरी एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.